कार्यकर्त्यांना भेटून पुढची भूमिका ठरवू, मंत्रिमंडळातून वगळल्यानं नाराज झालेल्या छगन भुजबळांचं अतिशय सूचक विधान. तर नागपूर हिवाळी अधिवेशनात न जाण्याचा निर्णय. चौदा डिसेंबरला फडणवीस आणि बावनकुळेंनी मंत्रिपदाबद्दल शब्द दिला होता. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट. नाराजी नसल्याचं सांगून खतखत केली व्यक्त. विधानसभेत 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तर मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद. विधानसभेत परभणी आणि बीडच्या घटनांवर सरकारच्या उत्तराची विरोधी पक्षांची मागणी. पटोलेंकडून सवाल उपस्थित. तर अध्यक्षांनी चर्चेसाठी उद्याचा वेळ दिला तरी चालेल, सरकार तयार, मुख्यमंत्र्यांचं उत्तर. परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. शहरात सकाळपासूनच धरणं आंदोलन. गंभीर दुखापतीमुळे मृत्यू. शवविच्छेदन अहवालात नमूद. जवाहरलाल नेहरू आणि माउंटबॅटन यांच्यामधील पत्रव्यवहारावरून नवा वाद. सोनिया गांधींनी पत्र आपल्याकडे मागवून घेतलं. संबित पात्रांची टीका. गांधी घराण्याला काय लपवायचं होतं, संबित पात्रांचा सवाल. बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता डी गुकेशचं चेन्नईच्या विमानतळावर भव्य स्वागत. बुद्धिबळपटूच्या हजारो चाहत्यांची स्वागतासाठी गर्दी. अगदी घरापर्यंत निघाली मिरवणूक. राज्यात थंडी वाढणार. येत्या 3 ते 4 दिवसात अनेक परिसरांमध्ये पारा 10च्या खाली घसरण्याचा अंदाज. नगरमध्ये 5 तर पुण्यात 7 अंश तापमान. मुंबईकरही गारठले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.